हॅलो. राम राम मंडळी. मी भगवान कापसे, औरंगाबादला मी सेटल झालो आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठामधून 2012 मध्ये रिटायर झालो. मी 96 ते 2000 पुण्याला महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्डामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा डायरेक्टर होतो. त्या काळामध्ये आम्ही पहिला आंबा भारतातून समुद्रमार्गे लंडनला कमर्शियल बेसिसवर पाठवला. कंटेनर 15 टनाचे कंटेनर दरवर्षी पाठवून पहिला आंबा समुद्रमार्गे आपला भारतातला लंडनला त्या काळामध्ये गेलेला आहे. 96 ते 2000 साली आपेडा आणि मसामच्या सहकार्यानं. आपेडा नवी दिल्ली. मित्र, माझा विषय हा गटशेती आहे. मी मूळचा हॉर्टिकल्चरिस्ट आहे. माझं डाळिंब, आंबा, मोसंबी या विषयावर मुख्य काम आहे. नंतर फळभाज्यावरची प्रक्रिया आणि निर्यात या बाबतीत आपल्याला काही प्लॅनिंग नियोजन करायचं असलं तर त्याचीही चर्चा आपण इथं करू. प्रॅक्टिकल काय करायला पाहिजे. तुम्हाला निर्यात सुरू करायची. नागपूरहून एक आपलं इंटरनॅशनल कार्गो सुरू होणार होता, अजून झाला नाही. त्या कार्गो आपल्याला कसा वापरता येईल, त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना कसा सहभाग घेता येईल, याच्याविषयी सुद्धा आपण प्रॅक्टिकल चर्चा इथं करणार आहोत. मी हे जे आंबा निर्यात केला त्या काळामध्ये कोकणातून हापूस, मराठवाड्यातून केसर, गुजरातमधूनही केसर आणि आंध्र प्रदेशातून बेंगनपल्ली. हे बघा, आंबा निर्यात करायचा म्हटलं तर त्याच्या अगोदर आंबा लंडनला जात नव्हता असं नाही. आंबा हा 1930 पासून लंडनला जातोय. पण तो कसा जातो? विमानानं. सकाळी मुंबईहून निघाला, संध्याकाळी 12 तासात 15 तासात तो मुंबईला आपला लंडनला पोचतो. त्यामुळं त्याची टिकवण क्षमता वाढवण्याचं फारसा काही प्रयत्न करायची गरजच पडत नाही. तसा आंबा आपल्याला परदेशात जर पाठवायचा असला विमानानं, तर उलट आपल्याला आंबा आपला काढल्यानंतर अर्धवट पिकवावा लागतो. म्हणजे साधारणतः 35-40% आंबा पिकल्यानंतरच आपण लंडनला पाठवतो, जेणेकरून तिथं गेलं की लगेच ग्राहकाला त्याची विक्री करता येईल. ते काही ठेवत नाहीत तिथं. पण समुद्रमार्गे पाठवायचा असला तर आता 25 दिवस लागतात. 24-25 दिवस इथं काढणी सुरू केल्यानंतर तिथल्या ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत. बरोबर आहे. आता इतक्या दिवस आंबा, आता 24-25 दिवस लागतात. आम्ही निर्यात करायचो 96 ते 2000 साली, त्यावेळेस 35 दिवस लागायचे. मग परत प्रश्न हा निर्माण होतो की मग विमानानं पाठवायला काय अडचण होती. त्यावेळेस विमानाला 60 रुपये 1 किलोला नुसतं निर्यातीचं भाडं होतं, विमानाचं भाडं. आता ते 85-90 रुपये झालेले आहे. 1 किलो आंबा आपला मुंबईहून लंडनला पाठवायचा असला तर आता 85 रुपये लागतात, मुंबई ते लंडन. हाऊएव्हर तोच आंबा जर समुद्रमार्गे पाठवला आपण तर 19 ते 20 रुपयात आंबा तिथं पोचतो. म्हणजे तुम्ही विचार करा, 4 ते 5 पट जास्त नुसतं भाडंच द्यावं लागतं. आणि यासाठी आम्ही हा द्रविड प्राणायाम केला
आणि समुद्रमार्गे आंबा निर्यातीचे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं. आता आंबा लंडनच्या लोकांना आंबा कसा पाहिजे हे कृपया लक्षात घ्या. आपण कुठं ऐकतो तिथं असा कमी साखरेचा पाहिजे, आंबट जास्त पाहिजे वगैरे वगैरे. त्यांना आंबा कोणता पाहिजे? आपण आंबा काढल्यानंतर समजा 10व्या दिवशी तो चांगला पिकतो, त्याला माचून त्याचा रस करून किंवा सकिंग करून आपण खातो, बरोबर आहे. त्यांच्याकडं आंबा हा 9व्या दिवशी खातात. आपला 10व्या दिवशी पिकतो ना, त्याच्या 1 दिवस अगोदर आंबा खातात ते, कारण तो फर्म राईप पाहिजे आणि कापून खाल्ला गेला पाहिजे. आता अशा फर्म राईप आंबा त्यांना पोचणं हे अतिशय गरजेचं आहे. मग मात्र ते पैसे देतात. तुम्ही त्यांच्या क्वालिटीचा आंबा त्यांना द्या, त्यांच्या क्वालिटीचं डाळिंब द्या, त्यांच्या क्वालिटीचा संत्रा द्या, मग मात्र ते पैसे भरपूर देतात. मी 8-10 देश नुसते शेतीसाठी फिरलोय, 14-15 देश फिरलोय मी. 8-10 देश शेतीसाठी फिरलोय नुसतं. आपली शेती आणि परदेशातली शेती याचा मी बराच अभ्यास केलाय. 2009 साली मी एका आंतरराष्ट्रीय ट्रेनिंगला होतो. तिथं डॉक्टर काडर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे मला भेटले. मी त्यांना प्रश्न विचारला की साहेब, तुमच्या अमेरिकेमध्ये तुम्हाला दोन्हीकडची शेती माहीत आहे, भारतातली माहीत आहे आणि अमेरिकेतली माहीत आहे. अमेरिकेमध्ये शेती परवडते, हाऊएव्हर भारतामध्ये शेती परवडत नाही. असं का? याचं कारण काय? तर आता तुम्ही म्हणाल असं जर असलं तर याचं उत्तर काय येऊ शकतं? लंबचौडं उत्तर देतील ते काहीतरी, किंवा तुम्ही मेहनत चांगली करत नाही, पाणी कमी आहे किंवा तंत्रज्ञान कमी आहे वगैरे वगैरे असं लंबचौडं उत्तर देतील. त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं की अमेरिकेमध्ये पर फॅमिली 6000 एकर जमीन येते. हाऊएव्हर भारतामध्ये पर फॅमिली पर होल्डिंग 2 एकर जमीन आहे. आणि हेच आपले जमीन शेती न परवडण्याचं हेच मूळ कारण. हे सर्व शाम आहे. हे आपण सोडून बाकीच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतोय. त्यामुळं शेतीची आणखी अधोगती होत चालली. प्रगती होण्याच्या ऐवजी अधोगती होत चाललेली, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता याच्यातलं हेच लक्षात घ्या, आंबा आम्ही जे निर्यात करायचो 4 वर्षे आम्ही जे दरवर्षी ट्रायल घेतल्या, 15 टनाचा कंटेनर आम्ही पाठवायचो. त्याला हाताळणी वगैरे अतिशय टेक्नॉलॉजी डेव्हलप पहिली मी केलेली होती. त्यासाठी सिंगापूरचा आम्ही कंटेनर मागवायचो, CA कंटेनर मागवायचो. अतिशय उच्च तंत्रज्ञानावर तो आंबा निर्यात व्हायचा. आणि हे करत असताना मात्र यामध्ये सगळे श्रीमंत शेतकरी होते. औरंगाबादचे नाथ सीड, अजित सीड, ज्यांच्या 200-200 एकर 500-500 एकर आंब्याच्या बागा आहेत, असे शेतकरीच याच्यात होते. सामान्य शेतकरी याच्यामध्ये कुठेही नव्हता. आता तुम्ही एक लक्षात घ्या, ही परिस्थिती त्यांचाच आंबा का आम्ही घ्यायचो? सामान्य शेतकऱ्याकडे आंबाच नसायचा. जे काय थोडाफार होता ते अर्धवट झाडं मेले, उगले नाही, बरोबर आले नाही. केसर आंबा, मी तुमच्या वर्ध्यालाही कार्यक्रम घेतलेले, त्या काळातही कार्यक्रम घेतले होते. गंमत काय होती बरं का, हे उच्च तंत्रज्ञान जो छोटा शेतकरी असतो हा काही राबवू शकत नाही, त्याच्याकडे ती ताकद नसते. आता मग आपली परिस्थिती कशी आहे की आपण बाकीच्या गोष्टी, जे सामान्य शेतकरी हा नकारार्थी चर्चेमध्ये जास्त वेळ घालवतो. कसा? हे बघा, आमची शेती आम्हाला परवडत नाही, बरोबर आहे. एक लक्षात घ्या, एक खेड्यातलं उदाहरण देतो मी तुम्हाला.
खेड्यामध्ये हे जे नवयुवक आहेत, आता कॉलेज अर्धवट सोडून घरी आलेले, स्कूल ड्रॉपआउट किंवा कॉलेज ड्रॉपआउट म्हणतो आपण याला, हे घरी आलेले शेतकरी ते शेती करायला सुरुवात करतात. अशा याच्यामध्ये सकाळी उठले की यांची दिनचर्या काय असते? सकाळचं प्रातर्विधी आटोपले, चहा नाश्ता झाला की एक महाशय बाहेर पडतात. बाहेर पडले की रस्त्यात त्यांचा दुसरा मित्र भेटतो. तो सकाळचा आटपून तोही आलेला असतो. तो भेटल्यानंतर चर्चा होते, काय प्रोग्राम आहे, काय चाललंय, काय प्रोग्राम आहे तुझा आजचा? तर हा म्हणतो, मी शेतात कापसावर फवारणी करायला निघालोय आज. तुझा काय प्रोग्राम आहे? तो समोरचा म्हणतो, मी तालुक्याच्या गावी चाललो, जवळचं जे काय शहर असेल त्या शहराला मी चाललोय, माझं असं असं तिथं काम आहे, बँकेत काम आहे, तहसील ऑफिसमध्ये काम आहे, सोसायटीचं वगैरे वगैरे काम आहे. आता तसं म्हटलं की हा लगेच याला वाटतं हाताचं चालला झाला तिकडं. हा म्हणतो, यार माझंही मी फवारणीला निघालोय, 2 लेबर सांगितले होते, एक आलाच नाही. आणि लगेच समोरचा म्हणतो, कापसाला तरी कुठं भाव आहे रे? काय खरं आहे कापसाचं? हे मजूर माजलेत, कापसाच्या भावाचं काय? अरे कापसाचंच काय, कोणत्याही भावाचं घे, काही भाव आपलं आपले भाव ठरवू शकतो का? आपल्या मालाचे भाव व्यापारी ठरवतात, मात्र कारखानदाराचे भाव कारखानदार स्वतः ठरवतात. हे झालं की परत चर्चा निघते. मजूरही झाला, ते 2 सांगितले होते, एक आला नाही. मजूर माजलेत, सकाळी 11ला येतात, लगेच दुपारी जेवणामध्ये 1-2 तास घालवतात, 5 वाजले की घरी निघायची घाई होते. पैसे तर डबल घेतात पण काम करत नाहीत. लगेच चर्चा येते अधिकाऱ्यावर, हे अधिकारी झाले नुसते पैसे खातात वगैरे वगैरे. ते अधिकाऱ्याचं संपलं की नेत्यावर येते. नेते मंडळी 5 वर्षात एकदाच येतात, काही करत नाही, तेच गब्बर झालेत, आपल्याला काही नाही. शेवटी येतं की सगळे आपल्यावरच अन्याय करतात रे, शेतकऱ्यावरच सगळे अन्याय करतात. शेतकरी मात्र आपण कोणावरही अन्याय करत नाहीत. आता असं म्हटलं की हा म्हणतो, यार जाऊ दे, आता तो लेबर आलाच नाही, एका लेबरवर मी तरी कुठं फवारणी करू? चल, माझंही बँकेत काम होतं तालुक्याच्या गावला, मीही येतो तालुक्याच्या गावला. आता तो याची वाटच पाहत असतो, त्याच्याकडं मोटारसायकल तयार असते. हा लगेच त्याच्या मोटारसायकलवर टांग मारतो की दोघंही तालुक्याच्या गावी जातात. तालुक्याच्या गावी गेल्यानंतर तालुक्याला काय काय करतात हे आपल्याला दिवसभर फिरतात इकडं तिकडं, काही काम फारसं नसतं. 5 वाजले की घरी येतात, बरोबर आहे. आता मला एक सांगा, ही जी चर्चा त्यांनी केली दोघांनी, ह्या चर्चेतून काय निघलं? मजूर सकाळी लवकर यायला लागले, काम करायला लागले नाही. अधिकारी पैसे खायचे थांबले नाही. तुमच्या मालाचा भाव तुम्हाला ठरवता यायला लागला नाही. नेते मंडळी दररोज तुमच्या दारात यायला लागली नाही. या दोघांच्या चर्चेतून काय निघालं? एक कसा तरी शेतात चालला होता फवारणी करायला, तोही तालुक्याला निघून गेला. म्हणजे याच्यातून काय झालं की आपोआप आत्मविश्वास कमी झाला आणि दोघंही तालुक्याच्या गावाला जे दररोज जातात ते तालुक्याच्या गावी निघून गेले. आता मला एक सांगा, ही चर्चा म्हणजे कशी झाली? ह्या दोघांनी चर्चा केली ना, याचा काय नेत्यावर परिणाम होणार आहे? याच्यावर कोणावरच परिणाम होत नाही. चर्चा दोघांतच आहे, दोघंच कुरकुर करतायत. आता मला एक सांगा, अन्याय व्हायचा, ते म्हणतात अन्याय आमच्यावरच होतो. अन्याय कोणावर होतो? अन्याय होतो हेही मान्य. अन्याय कोणावर होतो?
सबळवर होतो का दुबळ्यावर होतो? अन्याय हा शेतकऱ्यावर होतो हे मला 100% मान्य आहे. कसा होतो? दुबळ्यावर अन्याय होतो. दारासिंगला एखादा लकडी पैलवान काही मारेल का? या दोघांनी काय केलं? दोघातच कुरकुर करत बसले. कुरकुर कशी? सस कुरकुर करतं बघा. सस असतं ना, सस जागीत दात कुरकुर करत बसतं आणि काटेरी झुडपात लपतं आणि कुरकुर करत बसतं. आता त्याला काहीही खातं. असं सस समजा इथून बाजूला पळालं कुठं, तर आपल्यातले नवयुवक हे कार्यक्रम सोडून देतील, लगेच त्याच्या मागे जातील, त्याला पाडतील, दगड काठी जसं जमल तसं पाडतील. पाडलं की मारून त्याला कापून फर्स्ट क्लास पातेल्यात टाकून मजा करतील. बरोबर आहे? आता याच्या कारण ते कुरकुर करतं. याच्याऐवजी तुम्ही एक लक्षात घ्या की काही थोडीफार चर्चा झाली की रात्री इथं वाघ आला होता मागं पाणी प्यायला. और नागपूर शहरात वाघ घुसला आणि रात्री इथं आला होता. तो गेला कुठं तरी, आता नाही आहे, रात्री होता असं म्हटलं तरी ॲग्रो व्हिजन मधले अर्धे लोक घरी जातील. नको रे म्हणतील बाबा. जातील का नाही? का जातील? वाघ कुरकुर करत बसतो का? वाघ डरकाळी फोडतो आणि डरकाळीना सर्व आसमंत दणानून जातो. बरोबर आहे? त्याच्या पुढं कोणाची बोलायची हिंमत आहे का? मित्र हो, तुम्ही जोपर्यंत डरकाळी फोडत नाही तोपर्यंत तुम्ही नुसतीच हीच चर्चा सश्यासारखीच चर्चा करत राहणार. अरे भाव देत नाही, भाव ठरवत नाही, भाव ठरवत नाही. आपल्याला आपला भाव ठरवता येत नाही. आपल्याला आपला भाव का ठरवता येत नाही हे कधी विचार केला का आपण? हे बघा, आता औरंगाबादला ह्या मोठ्या मोठ्या आंब्याच्या बागा माझ्याच अंडर आहेत. मीच त्याचा मार्गदर्शक आहे. हे लोक काय करतात? मी सांगतो त्या पद्धतीनं करतात. अतिशय उत्कृष्ट केसर आंबा पिकवतात. हा केसर आंबा चांगल्या बॉक्समध्ये, एक एक डझनच्या बॉक्समध्ये ठेवतात आणि तो आंबा स्टॉल लावतात. औरंगाबाद शहरामध्ये, पुणे शहरामध्ये एक एक महिना दीड दीड महिना स्टॉल लावतात आणि तो बॉक्स विकतात 200 रुपयाला बॉक्स. एकदा ग्राहकांना घेतला की दुसऱ्या दिवशी ग्राहक तेच बॉक्स मागायला येतो. कारण क्वालिटी असते, ब्रँडिंग असते. गंगाजल फार्म, मधुमती फार्म, मधुमती केसर, जिरेश्वर केसर असं ब्रँडिंग केलेलं असतं त्याला. आणि त्या ब्रँडचाच आंबा सर्व शेतकरी शहरी लोक मागतात. आता इथं भाव कोणा ठरवला? शेतकऱ्यानं ठरवला ना. इथं भाव करता आला का कोणाला? आपली परिस्थिती काय असते हे बघा. आता आपण काही गहू पेरला असेल, हा गहू पेरल्यानंतर तुम्ही आता रात्रंदिवस त्याला पाणी देणं वगैरे हे सगळ्या भानगडी करतो आपण. कष्ट भरपूर, 101% कष्ट, कमी कष्ट नाही. कष्ट भरपूर करायचे आणि तो गहू कोणत्या क्वालिटीचा हे काही माहीत नसतं. कसा थ्रेशिंग केलं, कसं त्याला मळणी केली काही माहीत नसतं. खडे गोटे काही, शेवटी पाणी कमी पडल्यामुळं सुरकुतलेला असतो. असा गहू मागायला नागपूरचे कोणी मोठी मंडळी येते का तुमच्याकडं की हा गहू या गावचा अतिशय टॉपचा झालेला आहे, याच्या शेतीमध्ये हा 5,000 रुपये क्विंटल का होईना मला घ्यायचा आहे? असं घडतंय का कधी? असं घडत नाही. याचं कारण आपल्याला त्या गव्हाची आपण क्वालिटी मेंटेन करत नाही. एका गावामध्ये 100 एकर गहू असला, 100 जातीचा गहू असतो. तो 100 वेगवेगळे वाण असतात, 100 प्रकारे केलेला असतो. क्वालिटीच नसते त्याला. मग असा गहू तुम्हाला काय करावं लागतं? उचलला, खर्च झालेला असतो, पैसे फेडायचे असतात, उचलला की हा मोंढ्यात न्यावा लागतो. बरोबर आहे? स्वतः मोंढ्यात न्यावा लागतो
आणि मोंड्यात नेल्यानंतर तो व्यापारी, त्या व्यापाऱ्याला देता तुम्ही, व्यापारी पहिलं तर तुम्हाला 2-3 झिडक्या देऊन टाकतो. अरे काय पाटील, कसला गहू घेऊन चालले, सगळे माती खडे गोटे भानगडी, सुरकुतलाय, अमकं झालंय तमकं, 25 प्रकारचे नाव ठेवतो तो. 25 प्रकारचे नाव ठेवलं की आपल्याला वाटतं आपलं काहीतरी भयानक चुकलंय. आपण ही जी 5-4 महिने मेहनत केली, भानगडी केल्या, तरी पण आपलं काहीतरी चुकलंय. हा व्यापारी फार हुशार आहे. अशा याच्यामध्ये तो व्यापारी त्या गव्हाचा लिलाव करतो, हराशी करतो. बरोबर आहे. आता हराशीला दुसरा एक शब्द आहे बघा, मराठवाड्यामध्ये त्याला निलाम म्हणतात. उर्दूतला शब्द आहे निलाम करतो. हराशीमध्ये निलाम करतो. बरोबर आहे. आता तुमचा गहू जर तुम्ही निलाम केला, तुम्ही हा शब्द लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचा गहू निलाम केला, तुम्हाला काय भाव मागायची ताकद येऊ? तुम्ही हे कुठंतरी मुळाशी येऊन शोधल्याशिवाय तुम्हाला तुमचा भाव मागायची ताकद निर्माण होणार नाही. बंधूंनो, तुम्ही एक लक्षात घ्या, कितीही भाव मागत गेले कोणी भाव देणार नाही तुम्हाला. याच्या ऐवजी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भाव गव्हाचा कसा ठरवायचा. गहू असो का कुठलाही असो, एक उदाहरण मी तुम्हाला गव्हाचं देतो. गव्हामध्ये एक लक्षात घ्या, शहरी लोक शिहोर गहू घेतात. नागपूरला माहीत नाही, औरंगाबादला शिहोर गहू भयंकर प्रसिद्ध आहे. आम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. गावाकडचा गहू मी जालना मार्केटमध्ये विकून टाकतो. 1,500 रुपये, 2,500 रुपये क्विंटलला विकून टाकतो. आणि शिहोरचा एक दाणी 25 किलोच्या पॅकमध्ये MP चा गहू येतो औरंगाबादला. तो गहू मी 4, 4.5, 5,000 रुपये क्विंटलला विकत घेतो. आता परत मग शेतकरी म्हणतात, हा काय माजला का, एवढा मोठा महागडा गहू घेतोय, याच्याजवळ पैसे जास्त झाले, नंबर 2चे पैसे झाले. हे बघा, आम्ही वेडे नसतो. शहरातला ग्राहकाला तुम्ही नुसतं वेडं म्हणून सोडून दिल्यानं चालणार नाही. मला गहू किती लागतो वर्षाचा, सगळ्या फॅमिलीला मोकळा गहू मला 4 क्विंटल लागतो. आता 4 क्विंटल गहू 4,000 रुपयांना नाही, 5,000 जरी मी घेतला तर 4 क्विंटलचे किती होणार, 20,000 रुपये. बरोबर आहे. आता मी निवृत्त होऊन 2-3 वर्ष जरी झाले, माझा आताचा पगार असता 1.5 लाख रुपये महिन्याचा, आणि मला वर्षाचे 20,000 रुपये लागायला लागलेत. हे तर लक्षात घ्या. आता मी माझं उदाहरण तुम्हाला दिलं. माझ्यापेक्षा निदान औरंगाबादमध्येच 50,000 तरी लोक जास्त उत्पन्नवाले असतील. त्यांना 5,000 व 4,000 रुपये म्हणजे फारसं काही वाटत नाही. हे कृपया लक्षात घ्या. त्यांना क्वालिटी पाहिजे. आता हे करायचं कसं करायचं, आपण कसं करायचं, आपण कसं करायचं. तुम्ही गटाना एक या. समजा तुमच्या एखाद्या गावामध्ये एक 5-50-100 एकर गहू तर घेतला जातो का. मग एक 100 एकर गहू एका गावात, तर असे 5 गावातले शेतकरी एकत्र या. मला सांगा, मी गव्हाचा तज्ञ घेऊन येतो तुमच्याबरोबर. म्हणजे हे मी बोलून नाही जात, प्रॅक्टिकल आपण हे करू. याच्यासाठी काय करा बरं का, ऑक्टोबरमध्ये मला सांगा की बा आम्ही हे 5 गावचे 500 एकरचे शेतकरी एक आलोय. 500 एकरचे 200 शेतकरी होतील, 150-200 शेतकरी होतील. 2-2, 2.5 एकर जरी गहू असला, हे 150 शेतकरी आम्ही एक आलोय ना, आम्हाला 500 एकर गहू करायचा आहे. मी गव्हाचा तज्ञ घेऊन येतो. आपण शिहोरपेक्षाही चांगली व्हरायटी कोणती आहे, अजित गोल्ड आहे, व आणखी काही व्हरायटीज आहेत. ह्या व्हरायटीज तुमची शेती पाहू, तुमचं पाणी ऑक्टोबरमध्ये आपल्याला अंदाज येतो पाणी कसं आहे. यावर्षी पावसाळा झालेला असतो, त्यावेळेस आपण प्लॅनिंग करू, तुमची जमीन तपासू आणि तुमच्या सहकार्यांना कोणती जात घ्यायची, ही टॉपची जात घेऊ.
एका याच्यामध्ये 500 बॅग एकाच ठिकाणाहून आपण खरेदी करू, एका कंपनीच्या खरेदी करू, ते आम्ही पाहू कोणत्या कशा करायच्या त्या. ह्या गहू नंतर तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतामध्ये पेरू, त्याला आम्ही 4-5 वेळस व्हिजिट करू, झिंक किती, फेरस किती, हे सगळं त्याला काय पाहिजे हे सगळं देऊ. बरोबर आहे. आता हे दिल्यानंतर शेवटपर्यंत चांगली मेहनत केल्यानंतर, मेहनतीमध्ये तुम्ही कमी नसता, फक्त काही गोष्टी इकडच्या तिकडे करायच्या असतात. कष्ट तुम्ही कमी करत नाही, फक्त काही गोष्टी त्याच्यात ॲड करायच्या आणि टॉपचं एका पद्धतीनं सगळ्यांना करायचं. 500च्या 500 एकर एका पद्धतीनं आपण गहू उगवला, काढला. आता आमची जी गट शेती आहे जालना, जाफराबाद, भोकरदनमध्ये, त्याला मला गेल्या महिन्यामध्ये फ्रान्समध्ये आंतरराष्ट्रीय अवॉर्ड भेटलं. त्याचं मॅक्सेसे लेवलचं अवॉर्ड आम्ही त्या गट शेतीला घेतलेलं आहे, सामान्य शेतकऱ्याच्या. आमच्या गट शेतीमध्ये आमचा तर इकडच्यापेक्षा अतिशय माळरानाचा भाग आहे. जाफराबाद, भोकरदन, देऊळगाव राजा जो लागतो ना आपला औरंगाबादला पुण्याला जाताना, या भागामध्ये आमचं गव्हाचं उत्पन्न एकरी 31 क्विंटल आहे, मका 54 क्विंटल आहे, 16 ते 17 क्विंटल सोयाबीन आहे आणि खरी ताकद आमची कापसाची आहे. आमचा 30 क्विंटल एकरी कापूस आहे. तुम्हाला मी आता फोटोग्राफ दाखवतो थोड्या वेळानं. आत्महत्या आपण का करतो हेही मी तुम्हाला त्या याच्यामधून लक्षात येईल. तर मित्रहो, अशा 31 क्विंटल गहू आम्ही एकरी काढतो. आता असे सगळे मॅनेजमेंट केल्यानंतर विदर्भामध्ये थंडी थोडीशी मराठवाड्यापेक्षा जास्त असते. गहू इथला त्याच्यापेक्षा काही ना काहीतरी चांगला येईल. आता हा गहू चांगला कितीही आला, निदान 20 क्विंटल एकरी तर येईल. सरासरी 20 क्विंटल, सरासरी 20 क्विंटल गहू जर एकरी आपला निघाला, सगळं एवढं तंत्रज्ञान वापरल्यानंतर 500 एकरमध्ये किती गहू होईल? 500 गुणेला 20, 10,000 क्विंटल गहू निघेल. बरोबर आहे. आता हा 10,000 क्विंटल गहू निघाला, हे बघा, सगळ्या सरकारच्या योजना मी त्या योजनेत राहिलेलो आहे. मी पुण्याला डायरेक्टर होतो मसाममध्ये. तुम्हाला त्याच वेळेस एक 8-10 लाख रुपयाचं मशीन या तुमच्या ग्रेडिंग पॅकिंगचं तुमच्या इथं बसून देतो. आणि हे मशीन बसवल्यानंतर त्याचं अतिशय आकर्षक पद्धतीनं ग्रेडिंग करायचं, पॅकिंग करायचं, डिस्टोनिंग, खडे वगैरे सगळे कंप्लीट काढायचे आणि त्याचं 20-20 किलोचं पॅक करायचं, त्याच्यावर ब्रँडिंग करायचं. हे ब्रँडमध्ये नाव द्या, विदर्भ गहू, अकोला गहू, नागपूर गहू किंवा कुठलं तरी आपल्याला जे सोयीचं आहे ते ब्रँडिंग करा. आणि हे ब्रँडिंग केल्यानंतर हा गहू सुरुवातीला मार्केटमध्ये असा जर कधी 1,500 रुपये असला, पहिल्या वर्षी 2,000 रुपयांना आपल्या इथं विका, नागपूरमध्ये ब्रँडिंग करून त्या नावानं विका. त्या नावानं विकल्यानंतर एकदा ग्राहकाला फक्त त्या गहू खाऊ द्या. पुढच्या वर्षी नागपूरसारख्या ठिकाणीच 5-25 हजार क्विंटल गहू जाईल तुमचा. आणि त्याचा भाव पुढच्या वर्षी 2,500, नंतर 3,000 आणि एकदा लोकांना माहीत झालं की 4,000 रुपये गहू करून टाकायचा. विकू शकाल का नाही याच्यात? हे जर मात्र क्वालिटी पाहिजे. आणि हा गहू विकताना कृपया एक बारकावा लक्षात घ्या. गहू विकताना त्याच्यावर लिहायचं, वर नुसतं ब्रँडच नाही, नागपूर गहू म्हणूनच नाही लिहायचं, खाली लिहायचं त्याच्या की आमचा हा गहू खाल्ला तर रक्त लाल भडक होतं, आमचा हा गहू खा बुद्धी वाढते, आमचा हा गहू खा मुलं मेडिकल डॉक्टर करायचे, हा गहू खा, स्पर्धेत उतरायचं, हा गहू खा.
आणि हे म्हणत असताना ते म्हणण्यासाठी काय म्हणायचं मी तुम्हाला लिहून देतो, मी त्याला जबाबदार राहतो. हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, निरमा, लिरिल, कुठल्या कुठल्या पावडर असतात, टी व्हीवर आपण जाहिरात पाहतो. आपलं फर्र ओढलं की शर्ट कसं पांढरं शुभ्र होतो. आता तीच पावडर तुम्ही आणा आणि आपलं 2 दिवसाचं वापरलेलं शर्ट त्याच्यामध्ये टाका, ते जर आणखी जास्त नाही मिळालं तर मला म्हणा, साफ होत आहे का ते? आता इथं तुम्ही रक्त लाल होतं, फेरस रिच गहू, लोहयुक्त गहू, हे मी सांगतो ना तुम्हाला. आणि याच्यामध्ये खोटं काहीच नाही ना, लोह आहे ना त्याच्यामध्ये. हे बघा, आम्ही जिरडगावला 500 एकरवर आंबा केला. पहिलं 2000 साली मी ही गट शेती सुरू केली आणि मी प्रॅक्टिकली करतोय बरं का. हे मी भाषण नाही करत नुसतं, प्रॅक्टिकली आज 19 गावामध्ये ही गट शेती करतोय. जिरडगावला पहिला प्रयोग केला मी आंबा लागवडीचा. ते दुसऱ्या 3 वर्षात पाणी एकदम कमी झाल्यामुळं आंबा तो अर्ध्यावर आला. पण तिथं आम्ही ब्रँडिंग केलं, जिरेश्वर आंबा, जिरडगावचा जिरेश्वर आंबा. बॉक्स पॅकिंग केलं 2-2 किलोचे. आणि जालना मार्केट जवळ आहे, तिथं जालन्याला श्रीमंत मंडळी, व्यापारी मंडळी मोठाली आहे. या व्यापारी मंडळीला आमचा एक केशू अण्णा, आज त्यांची 83-84 वर्ष वय आहे. ते त्यावेळेस 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट, 75-76चे वयाचे असताना एक फेट्यावाला मुछकडा केशू अण्णा म्हणून प्रसिद्ध शेतकरी, यांनी काय केलं, 2-2 किलोचे बॉक्स पॅकिंग केली. आंबा, केसर आंबा, टॉपचा शेतातला केसर आंबा, जालना मार्केटमध्ये 2 किलोचा बॉक्स विकायला ठेवला. आता हे विकायला ठेवल्यानंतर आपला आंबा गुजरातच्या केसरपेक्षा थोडा लहान येतो. आपलं ड्राय वेदर आहे, वेदरच्या फरकमुळं थोडा लहान येतो आणि थोडा हिरवा राहतो. जालना मार्केटमध्ये गुजरातचा केसर आलेला मोठा आंबा, 300-350 ग्रामचा, पिवळा धमक, कार्बाईड लावलेला, सगळा केमिकलचा आंबा, तो 30 रुपये किलो. आणि इकडे केशू अण्णाचा आंबा हा 2 किलोचा 140 रुपये बॉक्स, 2 किलोचा म्हणजे 70 रुपये किलो. आता ते व्यापारी मंडळी, अरे काय केशू अण्णा, तुमच्या आंब्याला का सोनं लागलं का हो? तो 30 रुपये, बघा किती मोठा पिवळा धमक आंबा, हा गाड्यावर 30 रुपये किलो आहे आणि तुम्ही 70 रुपये किलोनं विकायला लागले. हे काय सोनं लागलं का? त्याने बिलकुल त्या झिडक्या, जसा गहू खड्याचा नेल्यानंतर झिडक्या मारतं तसं त्या मारवाड्यांना झिडक्या हाणल्या. त्याला झिडक्या हाणला. केशू अण्णा भारी माणूस. केशू अण्णा म्हणे, बिलकुल सेठ, तुम्ही तोच आंबा घ्या, हा घेऊच नका, तुम्ही तुमची दानतच नाही हा आंबा घ्यायची. हां, तुमचं जर काही लेकरा बाळा जीव असेल तर हा घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या लेकरा बाळाला रात आंधळं लागलं तरी चालतंय तर तो घ्या. आता असं म्हटलं, रात आंधळं बिमारी म्हटलं की त्या शेठनं याचाच आंबा घेतला, असू द्या भाव किती जास्त, याचाच आंबा घेतला. आता याचा आंबा घेतला, घरी नेल्यानंतर तो पूर्ण तंत्रज्ञानाने पिकवलेला होता. अतिशय चांगला आंबा, अतिशय स्वीट आंबा, फक्त साईजनं लहान. दुसऱ्या दिवशीपासून जालन्याच्या मारवाड्यांचे निरोप जिरडगावला, 5 बॉक्स पाठवा, 4 बॉक्स पाठवा, 2 बॉक्स पाठवा. आता एक लक्षात घ्या, क्वालिटी एकदा पटली की ग्राहक पैसे द्यायला मागं पुढं पाहत नाही. आता इथं केशू अण्णा खोटं बोलले. खोटं काय बोलले? की माझ्या आंब्यांना रात आंधळं लागत नाही. आता हे खरं आहे, पण त्याही आंब्यांना रात आंधळं लागत नाही. म्हणजे ते हिप्नोटाईज केलं. ही पद्धत आपण कधी अवलंबणार हो? आपण नुसते भाव मागत बसलो ना,
कोणतंही सरकार भाव देणार नाही. मोदी सरकार असो का काँग्रेस सरकार असो, सगळे फक्त भाव देऊ वगैरे वगैरे, शेतकरी बळीराजा वगैरे म्हणत म्हणत बळीराजाचा बळीच करून टाकणार आहेत. तुम्ही स्वतः सुधरा. जोपर्यंत स्वतः सुधरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही मदत करणार नाही, हे कृपया लक्षात घ्या. आता मग आपण काय करायचं? आपण काय करायचं? हे एक गव्हाचं उदाहरण दिलं. आम्ही काय करतो? हे बघा, तुम्ही याला हे आहे का, हे सुरू करता का? हे बघा, आपण आत्महत्येच्या जास्त मागे. शेतकरी म्हटलं की झटके बसतात, शाक बसतात, नापिकी होते, नॅचरल कॅलेमिटीज येतात. बरोबर आहे. नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी सगळ्यात जास्त अडचणी कोणाला असेल नैसर्गिक आपत्तीच्या, ते शेतकऱ्याला आहेत. अशा ह्याच्यामध्ये एक उदाहरण देतो मी की शेतकरी का तिकडं जातो. याचं कारण मी एक सामान्य शेतकरी आमच्या गावचा. माझी 5 एकर जमीन आहे. बरोबर आहे. 5 एकर जमीन म्हटलं की हा मराठवाडा विदर्भाचा मेन कापूसच असतं पीक. 5 एकरपैकी मी 3 एकर तर कापूस घेतो. 3 एकर कापसाचं मलाही वाटतं की आपल्या गावातला श्रीमंत माणूस आहे, त्याच्या बरोबरीचं काहीतरी मोटारसायकल काहीतरी घ्यावं. मग मी काय करतो, प्लॅनिंग करतो मार्च एप्रिलमध्ये की आपण चांगला खर्च करू आणि एकरी 15 क्विंटल कापूस काढू. मग तो 3 एकरमध्ये सगळ्या प्रकारची मेहनत करतो. आता हे कुठे, तो सगळ्या प्रकारची मेहनत करतो आणि मेहनत करत असताना इकडून तिकडून पैसा जमा करतो. कापसाचं पीक जास्त चांगलं दिसायला लागलं की आणखी खर्च करतो. अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारणतः तो एकरी 20,000 रुपये तरी खर्च करतो. 20,000 रुपये खर्च म्हणजे 3 एकरचे किती झाले हो? 60,000 रुपये. 60,000 रुपये आणि हे सगळं उधारी उसने पासने घेतलेले असतात, काही व्याजानं घेतलेले असतात. तर शेवटी त्याला दीडीनं त्याचा पैसे परत करावे लागतात. 85-90,000 रुपये त्याचे होतात. आता त्याचा हिशोब काय असतो? ठीक आहे, 85-90,000 रुपये आपल्याला द्यावं लागतील. आपल्याला कापूस 15 क्विंटल एकरी होईल. 15 क्विंटल कापूस म्हणजे 3 एकरमध्ये 45 क्विंटल कापूस झाला. 45 गुणेला 4,000 रुपये जरी धरलं तर 1,80,000चा कापूस त्याला होतो. 1,80,000पैकी 90,000 रुपये उधाऱ्या गेल्या. 90,000 रुपये प्रॉफिटचा त्याचा प्लॅनिंग असतं आणि 90,000 ते 1,00,000 रुपये प्रॉफिट हा माझ्यासारख्या 5 एकरवाल्यासाठी लहान गोष्ट नाही. बरोबर आहे. मग या दृष्टीनं मी प्लॅनिंग करतो. परंतु काय होतं की मध्येच एखादं काहीतरी अडचण येते आणि माझ्या काहीतरी सकिंग पेस्ट येतं, लाल्या रोग येतो, ड्रॉट येतो किंवा गारपीट येते आणि माझा कापूस येतो 1.5 क्विंटलवर. आपलं एकरी 1.5 क्विंटलवर. बरोबर आहे. 1.5 क्विंटलचे शेतं पाहिले का तुम्ही आता अशात? हे बघा, हे या शेतामध्ये किती कापूस निघालो? या शेतामध्ये जरा फेंट दिसायला लागलाय का? मला वाटत नाही हे 50 किलोच्या वर कापूस निघेल म्हणून. हे याच वर्षीचा फोटो आहे आमच्या गट शेतीतल्या, नॉन गट शेतीतला. आणि त्याची प्लॅनिंग असते असा कापूस घ्यायची. हाही याच वर्षीचा फोटो आहे. बरोबर आहे. आता एकदा सकिंग पेस्ट आली आणि कापूस असा आला की त्याचा 1.5 क्विंटलच्या वर एकरी कापूस निघत नाही. आता लक्षात घ्या, 1.5 क्विंटल एकरी कापूस निघायला असा जरा दिसायला लागला कापूस की सगळे त्याच्यावर उधाऱ्या देणारे भानगडी, त्यांना माहीत असतं 1.5 क्विंटल एकरी म्हणजे 4.5 क्विंटल कापूस होणार. याला 4.5 क्विंटल म्हणजे 17-18 हजार रुपयाचा कापूस.
हे आपले पैसे कुठून देणार? मग सगळे त्याला पैसे मागायला लागतात, माझे अगोदर देऊन टाक, माझे अगोदर देऊन टाक, पाहुणे म्हणतात माझे देऊन टाक, आणि शेवटी ते लोन जातं घरी. त्याच्या घरी त्याच्या मिसेसला लोक म्हणतात हे मूर्ख आहे, यांना कशाला एवढा खर्च केला, याला समजत नव्हतं का, आमचे पैसे द्या अगोदर. आता अशा याच्यामध्ये मग मुलं मोठे असले, मुलंसुद्धा हे सगळे वाल्याच्या वाल्मिकीसारखे होतात. आणि मला वाटतं 1.5 तास दिलेला होता, तुम्ही मला मध्ये असं हे नाही करायला पाहिजे. ठीक आहे, मी एक 10 ते 15 मिनिटात आटोपतो, कारण मला पहिला 1.5 तास दिलेला होता. आणि हे बघा, ज्या वेळेस आपल्याला वाटलं ना त्यावेळेस थोडा हात वर केला तर मी आटोपतो घेईल. आता गंमत एक लक्षात घ्या साहेब, हे बघा, जर तुमचं 18,000 रुपये ते लोन घरी जातं, घरी लोन गेलं की मिसेस मग उलटती, तुम्हाला समजत नव्हतं का एवढा कशाला खर्च केला, पोरं चिडतात, आणि असं करून सगळीकडून त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचं दडपण येतं. हे बघा, 90,000 रुपये फेडणं माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला अतिशय अवघड होतं. ही साधी गोष्ट नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे तो 90 कोटी खर्च करेल, हो एका दिवसात फेडेल, पण त्या माणसाला, तो जर माझ्यासारखा एखाद्या अशक्त मनाचा असला तर याला दुसरा पर्याय राहत नाही, त्याला दुसरा कोणीच त्याच्या बाजूने बोलत नाही. आता एक लक्षात घ्या, अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय केलेलं आहे, हे बघा, हे दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा आपण, आता मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, सगळं टी व्हीवर तुम्ही पाहता, आणि त्या दुष्काळाच्या मध्यभागी आमची गट शेती, क्लिअर दिसत नाही का, जरा थोडं बघता का जरा, हे बघा, आपण तोपर्यंत मी ते हिशोब सांगतो तुम्हाला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो, आता दुष्काळ मराठवाड्यामध्ये भयानक यावर्षी 2012 मध्ये याच्यापेक्षाही जास्त भयानक होता. अशाही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला विनंती करेल, तुम्ही पाहायला या. आमचा या वर्षी सुद्धा जे शेतकरी गट शेतीमध्ये आहेत यांचा कापूस हा 14 क्विंटलच्या कमी नाही एकरी. आजही कृपया तुम्ही पाहायला या. हे कालचेच फोटो आहेत माझ्याजवळ, हे जे फोटो आहेत ना हे सगळे कालचे म्हणजे या 15 दिवसातले फोटो आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा 14 क्विंटलच्या खाली आमचा कापूस नाही आहे. आता हे पाहत असताना मी काय म्हणेल की आम्ही याला फुलप्रूफ टेक्नॉलॉजी स्वतः देतो. ही टेक्नॉलॉजी दिल्यानंतर जाऊ द्या 14 क्विंटल, अतिशय आणखी काही अडचण आली 7-8 क्विंटलच्या खाली तर आम्ही येऊच देत नाही हलक्या जमिनीमध्ये सुद्धा. आता 7 क्विंटल जरी अशा वेळेस कापूस मिळाला तुमचा तर 3 एकरमध्ये माझा 21 क्विंटल कापूस होईल. 21 गुणेला 4,000 रुपये 84,000 रुपयाचा कापूस होईल. म्हणजे माझा खर्च हा निघून जाईल. हे एक गमक लक्षात घ्या बरं का. माझा खर्च जर निघाला तर सगळीकडे शांत असतं. मित्रही म्हणतात यांना खूप चांगला प्रयत्न केला होता परंतु याला या लाल्यानं गेला किंवा शॉकनं गेला नसता हा फार चांगला राहिला असता कारण त्याचे पैसे त्याला मिळणार असतात. गरीब बायको म्हणते आपलं झालं असतं यावर्षी 90,000 1,00,000 रुपये फायदा झाला असता. जाऊ दे आपला ब्रेक इव्हन आला, खर्च वजा जाता आपण नुकसानीत नाही. पुढच्या वर्षी डबल ताकदीनं आपण हे काम करू. ह्या ठिकाणी जर तुमचा शेतकरी आपल्याला आणता आला मित्रहो तरच शेतकरी ताकदीनं काहीतरी करू शकल. नसता हे असा लाल्या आला संपलं. आमच्या शेतीमध्ये कृपया तुम्ही आजही या. आता शेवटच्या क्षणात शेती आमची. कापूस आता निघणं संपत आलेलं आहे. थोडासा कापूस आहे अजून. आमच्या शेतामध्ये तुम्ही लाल्या दाखवा. हजारो एकरमध्ये, एक शेत नाही म्हणत मी, हजारो एकरमध्ये तुम्ही लाल्या दाखवा. हजारो एकरमध्ये तुम्ही सकिंग पेस्ट, हे सकिंग पेस्ट कधी जास्त येते
ज्या वर्षी ड्रॉट जास्त असतो, पावसाचं प्रमाण कमी असतं, त्या वर्षी सकिंग पेस्ट जास्त येते. अशा वेळेस तुम्ही येऊन पहा, आमच्याकडं सकिंग पेस्ट नाही, लाल्या नाही, आणि आमचं कल्चर बनलेलं आहे 25 ते 30 क्विंटल कापूस काढायचं. तुम्हाला हे बघा, पांढरी माशी, मावा, हे सगळं जे येतं ना, हे ज्या वेळेस हे कमी पडतं, ड्रॉट पडतो, पावसाचं प्रमाण कमी होतं, इवन वाळवी, उधई, इकडं काय म्हणतात माहीत नाही, व्हाईट ग्रब म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला, याचं प्रमाण सुद्धा जास्त येतं. आणि हे बघा, हे काम आम्ही विदर्भात, बुलढाणा जिल्ह्यात कोइन्साइडिंग जे तालुके आहेत ना, इथं सुद्धा केलेलं आहे. आम्ही द्वादशीला एकत्र बसतो. द्वादशीला आमचा मेळावा असतो, दर द्वादशीला. 2000 सालापासून मी म्हणजे गट शेती सुरू केली. मग कधी एकत्र बसायचं हे ठरवण्यासाठी मग मी एक द्वादश हा प्रकार निवडला. द्वादश का निवडला की एकादशीला आपण उपवास करतो असं समजायचं, आणि द्वादशीला सगळ्यांनी एका ठिकाणी द्वादश सोडायची, म्हणजे उपवास सोडायचा. तो उपवास सोडायचा म्हणजे काय करायचं, आज आमचे 19 गावं आहेत, एका गावाला सकाळी न्याहारीचा कार्यक्रम ठेवायचा. तिथं न्याहारीचा कार्यक्रम म्हणजे पिठलं आणि भाकरी, तिसरं काहीही घ्यायचं नाही, कांदा फक्त ठेवायचा, ज्वारीची भाकरी, पिठलं. तिथं फील्ड व्हिजिट करायची. फील्ड व्हिजिटद्वारे कलेक्टर, कमिशनर, VIP असतात आमच्याबरोबर. तुम्ही थोडं चांगलं केलं ना, हे सगळे तुमच्या मागे येतात, 1 रुपया विसरू नका. हे आम्ही तिथं शेतात, तिथं जे काय पीक असेल, कापूस असो, गहू असो, लसण असो, लसण आम्ही मोठ्या प्रमाणात घेतो. आम्ही तिथं त्याला तज्ज्ञाचं मार्गदर्शन, न्याऱ्या करायच्या, आणि न्यारी केली की बाजूच्या गावाला मुख्य द्वादशीचा कार्यक्रम असतो, त्या गावाला जायचं, तिथं परत शिवार फेरी करायची. तिथं सगळे 19 गावचे शेतकरी आलेले असतात, 2-2, 3-3 शेतकरी आलेले असतात. फार मेळावा मोठा 1000 लोकांचा नसतो, 100 लोकांचा मेळावा असतो तो. तिथं सगळ्या गावचे शेतकरी आलेले असतात. तिथं शिवार फेरी होती, तज्ज्ञाचं मार्गदर्शन होतं, कलेक्टर, कमिशनर हेही पाहतात काय चाललंय ते. आणि नंतर आम्ही एका ठिकाणी बसतो. मोठं झाड असलं तर पेंडॉल लावत नाही, मोठं झाड नसलं तर एक सिंगल पेंडॉल आपला साधा, एक 150 लोक बसण्यापुरती जागा आम्ही करतो. तिथं बसल्यानंतर पहिला आमचा सत्काराचा कार्यक्रम असतो. सत्काराचा कार्यक्रम गावातलेच गुच्छ तयार करायचे, गावातल्याच फुलाचे गुच्छ, बाहेरून मार्केटमधून गुच्छ आणायचे नाही. ते गुच्छ कसे करायचे हे आम्ही त्यांना समजून सांगितलेलं आहे. तुमचं झेंडू असो, गुलाब असो, गावातले जे काही फुलं असतील त्याचे गुच्छ करायचे. डाळिंबाचे बाहेर धरलेलं नसलं त्या डाळिंबाचे 4-4, 5-5 फुलाचे गुच्छ करायचे. आणि मग आमचा सत्काराचा कार्यक्रम होतो. सत्काराचा कार्यक्रम आम्ही स्टेजवरच्या लोकांचा तर सत्कार होतो, पण प्रत्येक गावच्या गट प्रमुखाचा सत्कार होतो. काय आणि ओढून ताणून परत यांचं कापसाचं 8 एकरमध्ये 200 क्विंटल कापूस काढला यांचा सत्कार, गहू 31 क्विंटल काढला यांचा सत्कार. म्हणजे आमचा शेतकऱ्यांचा जवळपास अर्ध्या शेतकऱ्यांचा सत्कार करतो आम्ही. एक लक्षात घ्या, स्टेजवरचा सत्कार नेहमीच होतो. आम्ही तुमच्या गावाला आलो तर तुम्ही काही ना काही भानगडी करून आमचं काही फूल देता, गुच्छ देता, जसं आमचा सत्कार नेहमी करता. तुमचा सत्कार कधी होणार? आणि हा सत्काराचा कार्यक्रम आमचा मोठा असतो. शेतकऱ्याचा सत्कार गुच्छ देऊन, जो अवतावरचा शेतकरी याचा सत्कार म्हटलं, हे बघा, शेतकऱ्याला सोशो इकॉनॉमिक स्टेटस नाही. सोशो इकॉनॉमिक म्हणजे समाजात मान्यता नाही. कापसे कुठं एखादा मास्तर जरी असला, एखाद्या ऑफिसमध्ये गेला तालुक्याला, त्याला बसा म्हणतात. शेतकऱ्याला कोणी लवकर बसा म्हणत नाही. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यामध्ये धोका पत्करायची ताकद नसते, रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी शेतकऱ्यात नाही. ह्या खऱ्या शेतकऱ्याच्या अडचणी ह्या अपलिफ्ट झाल्या पाहिजे. आणि याच्यामुळं शेतकरी आत्मविश्वास गमावून बसलेला आहे. नवीन तंत्रज्ञान आम्ही काय करतो, आलो तुमच्या इथं भाषणं करतो, अमकं करा, कापूस लावा, त्याला फवारण्या करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, असं करा, तसं करा, अवघड शब्द सांगतो
आम्ही निघून जातो. त्याच्यातले अर्धे चूक असते, ती सकिंग पेस्ट जातच नाही, तुमच्या थ्रिप जातच नाही. थ्रिप जात नाही. दुसऱ्या वेळेस शेतकरी म्हणतो कशाला ते अधिकारी फिधिकारी, काही समजत नाही यायला. हे बघा, आम्ही लागवडीपासून भाषणं केले तर तुमच्या बरोबर राहिलं पाहिजे. सकिंग पेस्ट तुमच्या शेतातली तुमच्या अगोदर आम्हाला समजली पाहिजे. आम्ही त्याच्यामध्ये हे नाही ते नाही ते ॲक्टारा नाही अमकं नाही तमकं ॲसिपेट काय फवारायचं ते आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे. हे सांगत असताना आम्ही तुम्हाला त्याचं तत्त्व सांगितलं पाहिजे. आम्ही काय करायला लागलो, आम्ही तुम्हाला फक्त काय फवारायचं सांगायला लागलो. का फवारायचं हे आम्ही सांगत नाही. हे बघा, संत्रा, मोसंबी, तुमचा कापूस ऑक्टोबरमध्ये पातेगळ होती, बरोबर आहे. ऊन आलं की पातेगळ होती. आपण म्हणतो झटका बसला की पातेगळ होती. आता ही पातेगळ का होती हे अवतावरच्या माणसाला समजल असं खडू फळ्यांना मी समजून सांगत असतो. त्याच्यात कसे कसे बदल होतात त्या याच्यात, आणि त्याच्यामुळं ते गळतं. मग ते गळू नये म्हणून याला काय करायला पाहिजे, येणे मारायला पाहिजे, ऑक्सिजन फवारायला पाहिजे. त्या शेतकऱ्याला एकदा त्या ग्रुपला समजून सांगितलं की परत ते पातेगळ होऊच देत नाही. त्याला माहीत असतं याला काय काय झालेलं आहे. हे जोपर्यंत सांगत नाही नसता मग येणे मारा, प्लॅनोफिक्स मारा, पुढच्या वर्षी तो विसरून जातो. खत जमिनीत पेरून द्यायला पाहिजे. हे का करायला पाहिजे असं, हे जोपर्यंत त्याला तत्व सांगत नाही आपण तोपर्यंत शेतकरी करत नाही. आमच्या याच्यामध्ये लाल्या येत नाही. आमचा 25 क्विंटल 30 क्विंटल का उतारा येतो, हा जर तुम्ही प्रश्न विचार तुमच्या मनात असेल. हे बघा, आमच्या कापसाची आम्ही पंचसूत्री ठरवलेली आहे. पंचसूत्रीमध्ये एक अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवड, अति घन लागवड. कापूस हा अति घन लागवड करणं आवश्यक आहे. आता अति घन लागवड करत असताना तुम्ही एकीकडून अंतर, मी फळामध्ये आंब्याचा मी एक स्टेटमधला तरी तज्ज्ञ समजला जातो. माझं आंब्यावर जास्त अभ्यास आहे. आंब्याचं अंतर किती असावं, कमीत कमी 20 बाय 20. हे बघा, आंब्याचं अंतर 1 मीटर बाय 3.5 मीटर. हे मी 2005 मध्ये साऊथ आफ्रिकेत पाहिलं आणि तेच अंतर आपल्याकडे केलं. आता औरंगाबादला तुम्ही आंबा पाहिला ना तर बऱ्याच बागा 1 मीटर बाय म्हणजे 3.5 फूट बाय 12 फुटावरच्या दिसतील. एकीकडून अंतर कधीही घन लागवड म्हटलं, अति घन लागवड, एकीकडून अंतर खूप कमी करायचं आणि एकीकडून अंतर सर्वसाधारण ठेवायचं. हे लक्षात ठेवा. आणि हे एकीकडून अंतर कमी कोणत्या भागानं करायचं, उत्तर दक्षिण. हे कृपया लक्षात घ्या. जे कमी अंतर आहे हे उत्तर दक्षिण अशा ओळी बनल्या पाहिजे. पूर्व पश्चिम अंतर जास्त राहिलं पाहिजे. हे तुम्ही संत्रा घ्या, कापूस घ्या, आंबा घ्या, हे कुठल्याही प्रकार, डाळिंब घ्या, याच्यामध्ये हे गणित ज्या दिवशी तुम्ही वापराल त्या दिवशी तुमच्या उत्पन्नात ट्रिमेंडस फरक पड, कमीत कमी 2.5 पट फरक पडेल. आंब्यामध्ये 2.5 पट, कापसामध्ये 4.5 पट. हे आमच्या कापसाचं लागवडीचं तंत्रज्ञान. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट, लाल्या मी तुम्हाला म्हटलं की सगळे टवकारून माझ्याकडे पाहायला लागले, हे काय करत असतील त्याला. कारण लाल्या हा निव्वळ तुमच्या एड्स सारखा आहे किंवा कॅन्सर सारखा आहे माणसाच्या, बरोबर आहे. लाल्यासाठी तुम्ही पेरणीबरोबर 10 किलो मायक्रोन्यूट्रियंट जमिनीतून द्या, मायक्रोन्यूट्रियंट मिक्सचर, आणि थोडंसं मॅग्नेशियम आणि झिंक सल्फेट टाका, 1-1.5 किलो एकरी. तुमच्या शेतीमध्ये लाल्या शिवणार नाही. दुसरी गोष्ट, ठिबक करा.
आता ठिबक म्हटलं की बहुतेक शेतकरी शेतीला ठिबक करत नाही कापसाला. मित्र, देऊळगाराजा ते औरंगाबादच्या मधला भाग जो आहे सगळ्यात भयानक पाण्याचं शॉर्टेज आहे. आमचे शेतकरी काय करतात, ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाऊस पडलेला असतो, थोड्याशा विहिरीला जिकडं तिकडं पाणी असतं. अशा वेळेस यांच्या कोरड्या विहिरी, खडकाच्या विहिरी टँकरनं भरून घेतात. लक्षात घ्या, खडकाच्या विहिरी या दिवसामध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये टँकरनं भरून घेतात. 3-3, 4-4 टँकर टाकून ठेवतात. ते पाणी जात नाही, जे काही उन्हाळ्यात थोडंसं उडून जाईल तेवढंच. आणि याच्यावर 28 मे ते 4-5 जूनच्या दरम्यान ठिबकवर 1.5-2 एकर कापूस लावतात. हे तंत्र लक्षात घ्या तुम्ही, कृपया सगळे करू शकता तुम्ही. 1.5-2 एकर कापूस लावतात. आता हे कसं लावतात तुम्ही एक लक्षात घ्या. तुम्ही समजा 1 जूनला कापूस लावला, बीटी आल्यापासून उशिरा कापूस लावला तर चालतो, 15 मेला लावायची गरज नाही. तर तुम्ही समजा 1 जूनला कापूस, पहिल्या दिवशी काय करायचं, एक पूर्ण टँकर सगळ्या शेताला सोडून द्यायचं. एका ठिकाणी 2-2, 3-3 लिटर पाणी जाईल एका हिलला, बरोबर आहे. पहिल्या दिवशी ते टाकलं पाणी, ठिबकनं सोडलं पाणी की त्याच्यावर कापूस लावून द्यायचा, सरकी लावून द्यायची. सरकी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी उगा एवढंच पाणी सोडायचं, एक 5 मिनटं ठिबक चालवायचं. त्या ओलीला ओल मिळवायची फक्त. 5-6 दिवसात ते उगून येतं, बरोबर आहे. हे उगल्यानंतर 10, 12, 15 जूनपर्यंत कुठंतरी ढगाळ वातावरण येतं, एखादं फटकारं पडतं. ते फटकारं पडलं किंवा ढगाळ वातावरण आलं की पाण्याची रिक्वायरमेंट एकदम कमी होती आणि तो कापूस लाईनला लागून जातो. तो कापूस लाईनला लागला की त्या कापसामध्ये ठिबक तर असतंच. ऑक्टोबरचं ऊन जे असतं, मी म्हटलं पाते गळतात, पाते तुम्ही पाटांना पाणी देऊन पहा. अहो, इकडून पाणी सुरू केलं 1 एकरला, पलीकडं पाणी जाईपर्यंत 3 दिवस निघून जातात मध्ये. ठिबकना तुम्ही इकडं बटन दाबलं की सगळ्या शेताला थोडं थोडं का पाणी होईना, सगळ्या कापसाला एकदाच पाणी मिळतं, पातेगळ होत नाही. आणि आता एवढा दाट लागवड केल्यानंतर आम्ही काय करतो बरं का, प्री हार्वेस्ट विडीसाईड फवारतो. याच्या अगोदर, लागवडीच्या अगोदरच त्याच्यावरती एक विडीसाईड तणनाशक फवारतो. तणनाशक फवारल्यामुळं पहिलं महिनाभर त्या शेतात गवतच होत नाही. आणि नंतर आता एवढी दाट लागवड झाली म्हटलं की दाटणार, कापूस दाटणार, हे तर सगळ्याला म्हणजे मान्य आहे. याच्यासाठी आम्ही कॅनॉपी मॅनेजमेंट करतो. कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचा घेर नियंत्रणात कसा ठेवायचा. आता घेर नियंत्रणात म्हणजे कसा करायचा, आपण टॉपिंग करतो, शेंडे खोडायची आपल्याला सवय. त्याच्याही ऐवजी आपण जर कधी 45 ते 55 दिवसाला लागवडीनंतर जे पाते धरायला सुरुवात होते त्या पिरियडमध्ये आपण जर कधी त्या झाडावर लिव्होसिन फवारलं. लिव्होसिन अतिशय स्वस्त केमिकल आहे, ग्रोथ रिटार्डंट आहे. 1.5 मिली 10 लिटरला जर घेतलं आणि ते जर त्याच्यावर फवारलं तर त्या पात्याच्या त्या जे पेरे असतात, इंटरनोड असतात, पेरे असतात, त्या पेऱ्याची लांबी कमी होते, आखूड होतात आणि पात्याची संख्या वाढते. आता हे करत असताना जर समजा एखाद्या वेळेस ते जास्त खुरमुटलं, म्हणजे जास्त शॉक बसला त्या झाडाला लिव्होसिनमुळं, तर 80-85व्या दिवशी परत त्याच याच्यावर 12 ppm 1 ग्राम GA 75 ते 80 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर फवारलं तर ती वाढ आणखी उकलते, वाढते. GA जिबेर्लिक ॲसिड त्याची प्रमाणात जर फवारणी केली तर त्याची गरजही पडत नाही. तर हे कापसाचं तंत्रज्ञान तुम्ही वापरलं, बाकी तुम्ही सगळं करता मित्र हो, तुम्ही मेहनत कमी करत नाही.
स्पेसिंग हे बघा 3.5 बाय पाऊण करा. भारी जमीन असेल तर 4.5 बाय पाऊण करा. एकीकडून पाऊण फूट अंतर ठेवा आणि एकीकडून 3.5 ते 4 फूट अंतर ठेवा. तुम्हाला एकरी 11 ते 17-18 हजार झाडापर्यंत एकरी झाडाची संख्या बसते. आम्ही पाते मोजतो, बोंड मोजतो, बोंडाचं वजन करतो, 20-20 बोंडाचं वजन करतो आणि आम्ही त्याच वेळेस ठरवतो की आम्हाला किती कापूस होणार आहे. लाल्या नाही, सकिंग पेस्ट नाही, लाल्या नाही, मग राहिलं काय. आणि अशा याच्यामध्ये आमचा कापूस हा ह्या प्रकारचा होतो. तुम्हाला फोटो बघा, पाहिला का तुम्ही? हे बघा, कापसाच्या जातीमध्ये हा एक अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारला. कापसाच्या जातीमध्ये ज्या आपल्या भागामध्ये चांगल्या जाती येतात त्याच घ्यायच्या. मी काही कुठल्या कंपनीचा म्हणून सांगत नाही. आम्ही बन्नी घेतो, पहिली घेत होतो, मल्लिका घेतो, ब्रह्मा काही दिवस घेतली आणि आता या वर्षी मोन्सॅन्टोच्या डेल्टा पाईनच्या 91-21 आणि 91-25 ह्या 2 जाती यावर्षी त्यांनी लॉन्च केल्यात. ह्या जाती मात्र नक्कीच टॉपच्या आहेत. बोल साईज मोठी आहे आणि वेचणीला सोपे आहेत. त्याचेही मी फोटोग्राफ सगळे आणलेले आहेत. आता हे थोडं क्लिअर दिसत नाही त्याच्यामुळं अडचण आहे. मी एक काम करतो, आपण जर इंटरेस्टेड असेल तर नाही तुम्ही एक काम करा, मी इथं डाउनलोड करून ठेवतो. काही शेतकऱ्यांना हे डाउनलोड करून घ्यायचं असलं, हे फोटो पाहिल्यानंतर, म्हणजे हे फोटो काही दुसरीकडचे काढलेले नाही, आमच्या शेतीतलेच फोटो काढलेले आहेत. हे बघा, हे किती आनंदी मंडळी. असा कापूस आल्यानंतर ती आणि आम्हाला स्टेट लेवलचे पारितोषिकं भेटलेत. व्हॉट्सअप अवॉर्ड गेल्या महिन्यामध्ये फ्रान्समध्ये शेतकऱ्यांना भेटलं हो, मोठ्या लोकांना. हे बघा, कृषी भूषण याच्या इतकी भीषण घटना कुठं दिसते का तुम्हाला? कशा लोकांना कृषी भूषण भेटतंय हो? हे आमच्या अवतावरच्या शेतकऱ्यांना कृषी भूषण भेटलंय. आमच्या मी आज आणले नाही शेतकरी, मी पहिलं गेल्या वर्षी आणले होते, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. हे बघा, शेतकरी तंत्रज्ञान जोपर्यंत बोलत नाही, शेतकरी तंत्रज्ञानाचं मर्म जोपर्यंत बोलत नाही, आम्ही तर बोलतच राहतो हो. आणि आमच्या याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी, अर्ध्या खोट्या सांगितल्या तुम्हाला काही लक्षात येत नाही आणि मी ठोकून देत असतो. अशा याच्यामध्ये शेतकरी भराडला चाललाय. अशा याच्यासाठी माझी एक विनंती आहे की आपण आत्मविश्वास गमावून बसलो, नवीन काही करायचं म्हटलं की हिंमत होत नाही, मग धोका पत्करायची ताकद नाही. मग आम्ही काय करतो की 4 शेतकरी 10 शेतकरी एखाद्या गावचे एकत्र बसवतो. 4-10 शेतकऱ्याला असं काही नवीन तंत्रज्ञान सांगितलं की ते करायला सुरुवात करतात. आपण त्यांच्या पाठीमागच राहायचं असतं. शेतकरी इतका सहजासहजी करत नाही, हे लक्षात घ्या. त्यांच्या पाठीमागच राहायचं ते काढेपर्यंत. मग 10 शेतकऱ्यांनी समजा अल्ट्रा हाय डेन्सिटी केलं, त्याच्यातले 4-5 शेतकरी तर म्हणजे निग्लिजन्स करतातच, लक्ष देतच नाही, अर्धवट. पाटील आहे आपण, शेतीमध्ये काम आपण करतो का गडी करतात हे जर विचार केला तर आपण खरे पाटील आहेत. अशा याच्यामध्ये अर्धे शेतकरी ते तंत्रज्ञान वापरत नाही, ते फेल होतं. 1-2 शेतकरी सर्वसाधारण वापरतात, त्यांचं 10-12 क्विंटलपर्यंत येतं. आणि 2-3 शेतकरी सगळं वापरतात, त्यांचं 25-30 क्विंटलपर्यंत असा कापूस येतो, जो दिसतोय आता फोटोमध्ये, असा कापूस येतो. अशा वेळेस एका शेतकऱ्याला जर करायला सांगितलं तर तो लगेच नाही जमलं की म्हणतो ही टेक्नॉलॉजी बोगस आहे. परंतु या 10 शेतकऱ्यापैकी 3-4 शेतकऱ्याला यश मिळाल्यामुळं बाकीच्यांचे सगळ्यांचे तोंड बंद होतात आणि दुसऱ्या वर्षी त्या गावामध्ये 150 एकरवर कापूस होतो. हे बघा, एक खामखेडा नावाचं गाव, आमचं एक छोटं गाव आहे, हिवरे बाजारपेक्षा एक 200-300 लोकसंख्येचं जास्त. माळरानाचं गाव आहे, जिथं मी टँकरनं लोक पाणी भरतात म्हटलं. ह्या गावचं गट शेतीत यायच्या पूर्वीचं 2007-08चं
सरासरी प्रति माणसी उत्पन्न होतं 40,800. त्या गावाचं सगळं मार्गाचं बरं का, अगदी गाई दूध दुभतं, सीड प्लॉटही बरेच आहे त्या गावामध्ये, कापूस मका गहू हरभरा सगळ्याचा आम्ही अति बारकाईनं अभ्यास केला. त्यांचं गेल्या वर्षीचं त्या गावचं उत्पन्न सरासरी प्रति माणसी 1,06,000 आहे. या वर्षी दुष्काळ असून सुद्धा तितकंच असणार आहे. या वर्षीचं आम्ही काढलं नाही. हे बघा, खेडे सुधारायचे असले, खेड्यांना वर न्यायचं असलं तर नुसतं पाणी अडवा पाणी जिरवाच्या स्लोगन देऊन होणार नाही. त्या गावचं उत्पन्न तुम्ही किती वाढवता, 2 वर्षात 3 वर्षात त्या गावचं टोटल उत्पन्न किती वाढवता, मग त्याला सगळ्या गोष्टी करा. तोपर्यंत आपले खेडे सुधारणार नाही, हे कृपया लक्षात घ्या. कुठंतरी एखाद्यानं पाणी अडवलं, एक डारं तुंबवलं, त्याला थोडंसं पाणी साचलं, पेपरला फोटो येतात, सगळीकडे चर्चा होती. 2 वर्षानंतर ते डारं दिसत नाही आणि काही दिसत नाही. हे बघा, लॉंग टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट जोपर्यंत शेतकऱ्याची होत नाही तोपर्यंत शेतकरी हा सुस्थितीत येऊ शकत नाही. आपलं द्वादशीचं चाललं होतं. द्वादशीमध्ये मी 2 मिनटात आता संपवतो, नंतर आपण प्रश्न उत्तरं घेऊ. आमच्या द्वादशीमध्ये एकदा सत्कार संपले की प्रत्येक गावचा गट प्रमुख आपल्या गटाचा गेल्या महिन्याचा अहवाल देतो. ह्या गटानं काय काय केलं, त्यांना अडचणी काय काय आल्या, बँकेच्या अडचणी, काही ठिबक भेटलं नाही, कुठल्याही प्रकारच्या तुमच्या अधिकाऱ्याची स्कीम भेटली नाही, ज्या काय अडचणी असेल तो सगळं सांगतो. आणि पुढच्या महिन्याचं आमचं काय प्लॅनिंग आहे, हरभरा लावावं का, आता उशीर झालाय लावावं का, गहू पेरावं का, लसणाचं बियाणं कुठं भेटल, सगळं चर्चा आपली घरगुती चर्चा असते. हे अहवाल पुटअप करत असताना तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्या विधानसभेमध्ये जे बोंबाबोंब चालती, मारामाऱ्या चालत्यात, तुमच्या लोकसभेमध्ये ज्या मारामाऱ्या चालतात, याच्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेस चर्चा करता ही चर्चा इतकी सकारात्मक असते मित्रो, तुम्ही त्याच्यातून काहीतरी काढता. हे पक्ष नुसते भांडत बसतात. तो असं म्हणला म्हणून मी असं म्हणलो. देशासाठी राज्यासाठी खरंच चर्चा करणारे याच्यात नाहीत. ती परिस्थिती तुम्ही तुमच्यासाठी चर्चा करता. ही जी चर्चा असते द्वादशीची, हे तुम्ही तुमच्यासाठी करता. त्याच्यामुळं तुम्ही अतिशय चांगले निर्णय त्याच्यामध्ये करत असता. हे कृपया विसरू नका. हे तुमची चर्चा झाली, ती चर्चा झाल्यानंतर आमचे तज्ज्ञ बोलवलेले असतात, ते तज्ज्ञ मार्गदर्शन करतात त्या विषयाला धरून. कधी मिरचीचा तज्ज्ञ असतो, कधी कापसाचा असतो, डाळिंबाचा असतो, तुमचा तुतीचा तज्ज्ञ असतो. आणि त्याचं 1-2 भाषण संपल्यानंतर मग जे VIP असतात, कलेक्टर, SAO, JDA, हे आपले मतं मांडतात. त्यांना हे सगळं पाहिलं की ते एवढे प्रभावित होतात, त्यांना वाटतं आपण काहीतरी यांना द्यावं. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला तलाठीसुद्धा बोलत नाही लवकर, पण असं करा, कलेक्टर तुमच्या इथे येतात हो, त्यांना फार आवडतं, लोकांना फार आवडत असतं, नेत्यांना सुद्धा आवडत असतं. हे स्वतः येतात. आमचा एक लक्ष्मण साधा छोकरा आहे, कलेक्टर त्याला फोन देतो, हे माझा नंबर राहू दे, काही अडचण असली तर सांग. ते कलेक्टर 2001-2ला जे कलेक्टर होते आमच्याकडे, ते सगळे कमिशनर सेक्रेटरी झालेत. सगळीकडे फोन करून बोलू शकतो, कमिशनर, पोलीस कमिशनर झालेत. आणि मग शेवटी मी समअप करत असतो. मी समअप करत असताना मग आपण काय करायचं, यांनी कोणी काय म्हटले काय नाही याचा मी आढावा घेतो आणि आपल्याला पुढं प्लॅनिंग कशी करायची हे बोलून आमचा साधारणतः 3:30 वाजता नेहमी करता कार्यक्रम संपतो. कार्यक्रम संपला की आमचे जेवण असतात. जेवणामध्ये कंपल्सरी वरण चपाती किंवा बिट्टे चपाती, कोणी शान करायचं करतं शिरा भजे, बिलकुल नाही, साधं जेवण म्हणजे साधं जेवण. अशा मित्र 119 द्वादशी आमच्या आतापर्यंत झाल्यात. 119 द्वादशी झाल्यात. ह्या महिन्याच्या द्वादशी, कृष्ण पक्षातली द्वादशी आता 7 तारखेला आहे.
तुमच्या देऊळगाव पासून 5-6 किलोमीटरवरच आहे. या 119 पैकी मध्ये फक्त आमच्या घरची एक सॅड न्यूज होती म्हणून 1-2 द्वादशीला मी नव्हतो. नोकरीत होतो, पुण्याला होतो, सगळीकडे होतो. एकाही द्वादशीला मी ॲबसेंट नाही. आता ही 2 द्वादश आहे, याला तुम्ही कोणी येणार असले या पहा. तुमच्यापेक्षाही सामान्य शेतकरी काय करतायत आणि सामान्य शेतकरी शेतीमध्ये काय करू शकतो हे तुम्ही पहा. प्रत्येक पिकामध्ये सगळे, मी पश्चिम महाराष्ट्रात फार काम केलं आहे हो, 8-10 वर्षे तिकडं काम केलं आहे मी. सगळे म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात असं, पश्चिम महाराष्ट्रात तसं. अरे पश्चिम महाराष्ट्रात आणि तुमच्यात काय फरक आहे? आता पश्चिम महाराष्ट्र म्हणतो मराठवाड्यात गट शेती अशी. पश्चिम महाराष्ट्रातले लोक सत्कार करायला आमच्या येतात. नगर नाशिकमध्ये इतका कापूस निघत नाही, तो कापूस आपल्या गट शेतीमध्ये निघतो. हे तुम्ही करू शकता. एका पद्धतीनं करा. शास्त्र समजून घ्या आणि शास्त्र समजून घेत असताना कृपया एक लक्षात घ्या की हा कापसे तुम्ही फक्त म्हणा की आम्ही हे 15 लोक गट शेती करणारे, एका गावचे 15 लोक गट शेती करणारे, आम्ही तुमच्या गट शेती पाहायला येतो. एका द्वादशीला या. नंतरच्या तुमच्या पूर्ण मदतीला मी स्वतः राहणार आणि मी राहत असताना 5 पैसेही तुमच्याकडून घेणार नाही. जाण्या येण्याचा खर्च मी माझा करत असतो, तुमच्याकडून घेणार नाही. फक्त मी घरून डब्बा आणणार नाही, तुमच्याकडं पिठलं भाकर जे काय असेल ते मी जेवणार म्हणजे जेवणार. हे माझं. आणि मला एक म्हणायचं आहे, मी CM साहेबाला बोललो अवॉर्ड घेतल्यानंतर, CM साहेबाला बोललो माझं एक प्लॅनिंग आहे की विदर्भ मराठवाड्यातल्या कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याचं एखादं PPP टाईप मॉडेल करायचं. एकदा 10,000 एकरवर असे शेतकरी निवडायचे. हे शेतकरी अमरावती, नागपूर, जालना, तुमचं परभणी जे कॉटन ग्रोईंग ट्रॅक्ट आहे इथले निवडायचे आणि ह्या शेतकऱ्यांना एप्रिलपासून प्लॅनिंग करायचं. बरोबर आहे? एप्रिलपासून प्लॅनिंग करून याच्यासाठी एकटा कापसेच राहणार नाही, आपल्या गट शेतीतले 5-25 शेतकरी मी तिथले घेतो. हे गावोगाव फिरतील. आपल्या इथं जे जे गावं निवडले त्या गावोगाव फिरतील. पहिलं लोकांची मानसिकता बनवतील, प्लॅनिंग करतील, सॉईल टेस्टिंग करतील. आणि हा कार्यक्रम जर कधी 10,000 एकरवर आपण जर राबवला, याला शासनाचं काही मदत लागेल. तुम्ही कोणाला मी बोलणार आहे. आज गडकरी साहेबाला चान्स भेटला तर मी घेणार आहे 5 मिनटं त्यांचे. मी CM साहेबाला बोललेलो आहे आणि एक लेखी मी प्रस्ताव हा सादर करणार आहे. आपण कोणी आमच्याबरोबर मदतीला असले तर या. हे बघा, भाषणं कृपया बंद करा. प्रत्यक्ष काहीतरी करा, छोटं का होईना करा. भाषणावरच हा देश चाललाय मित्र. परदेश पाहिला, परदेशातल्या शेत्या पाहिल्या, जे भाषणं करतात तेच भूषण होतात आणि जे काम करतात ते आत्महत्या करतात. हे कृपया लक्षात घ्या. आता मी जास्त बोलणार नाही. करत असताना नॉट नेसेसरी की फक्त कापूसच करा, सोयाबीन करू. अहो, तुमचा संत्रा का एकरी 20 टन होत नाही? का संत्र्याचं प्रोसेसिंग होत नाही? का संत्रा निर्यात होत नाही? खरा विषय माझा तो आहे निर्यातीचा. का संत्रा निर्यात होत नाही? का 1-2-4 टोपले संत्रा श्रीलंकेला गेला, मोठ्याल्या बातम्या येतात. श्रीलंकेला संत्रा निर्यात केल्यानं पैसे मिळणार आहे का? संत्रा कुठं निर्यात व्हायला पाहिजे, कसा क्वालिटी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करा. अभ्यास करत असताना तो अभ्यास तर माझ्याजवळच आहे. आत्ता एका मोठ्या VIP माझी भेट झाली. विदर्भासाठी काहीतरी 1,500 कोटी रुपये यायला लागलेत. याच्यामध्ये अतिशय अल्ट्रा मॉडर्न मार्केट हे नागपूरला होणार आहे. तो माल पूर्ण परदेशात जाणार आहे. परदेशातल्या लोकांना घ्यायला मुभा आहे. आता मला एक सांगा, मार्केट होणं हे घर बांधण्यासारखं आहे. हे कृपया विसरू नका तुम्ही.
पॉश घर बांधलं तुम्ही, अतिशय पैसे होते, कोटी 2 कोटी 4 कोटी होते, AC केलं, लाइटिंग फर्स्ट क्लास केली, त्या घरात राहता आलं पाहिजे ना. तुम्ही हा व्हेजिटेबलचा फॉरवर्ड लिंकेज सगळे केले, त्या शेतकऱ्याला तो भाजीपाला उत्पादित करता आला पाहिजे, टॉपचा उत्पादित करता आला पाहिजे आणि तो निर्यातीच्या योग्यतेचा पाहिजे. हे करण्यासाठी हे आपल्याला करावं लागणार आहे. हे पैसे येऊन नाही होणार. याला सपोर्टिंग काही असलं तर होईल. अशा बऱ्याच गोष्टी आहे मित्र. आपण ह्या कार्यक्रमात बसलोय. आपण मला कधीही सांगा, कधी तुम्ही औरंगाबादला आले तर या, आपण बोलू, प्रॅक्टिकली काहीतरी करा. एवढंच मी आपल्या सर्वांना आग्रहाचं आवाहन करतो. आणि मला काहीही सांगा, फक्त तुम्ही एक आले तर. एकट्यासाठी मी फोनही घेत नसतो, तुमचा फोन आला तरीही मी बोलत नसतो. मात्र कोणत्याही कोपऱ्यातले असा, तुम्ही औरंगाबादपासून किती दूरचे असा, तुम्ही एकदा आमच्या द्वादशीला या. आमची द्वादश 5-4 लोक पहा, मग मी तुमच्या इथं येतो आणि तुमच्या इथं काय करता येईल याची प्लॅनिंग आपण करू. पॉलिटिकल लेवलला काही कोणी असेल आपल्यातले तेही आपण बसू. पॉलिटिकल, हे बघा, लोकशाहीला नाव ठेवतो आपण, नाव ठेवता येतं म्हणून ठेवतो, परंतु एक लक्षात घ्या, जगामध्ये लोकशाही इतकी म्हणजे कमी चुकीची शासन व्यवस्था कोणतीच नाही. सगळ्यात कमी चूक लोकशाहीमध्ये असते. याच्यामध्ये पॉलिटिशियन, नेते मंडळीचा जेवढा आपल्याला सपोर्ट राहील तेवढे आपण भरकन पुढे जाऊ शकतो. यांचा सपोर्ट मिळवायचा आपण प्रयत्न करू. हे एवढं मी बोलतो. आणि मला जरी यांनी ताणलं ओढलं तरी मी सोडलंच नाही, बोलतच गेलो. त्याबद्दल मी आपलं 94-222 93-4-19 94-222 93-4-19. आणि दुसराही एक घ्या, 9158 9158 86 9158 86 56 56. ओके.